40 वर्षापासून माझा मतदारसंघ आवाज सहन करतोय, हे आरोग्याचे दुष्परिणाम सहन करतोय, बफर झोन सहन करतोय. म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातला सगळा कचरा भोसरी मतदारसंघात येतो. त्याचबरोबर आता देवरोड कॅन्टोन्मेंटला कुठलाही प्रकल्प नसल्यामुळं, त्याच्यावर कुठली व्यवस्था नसल्यामुळं तोही कचरा आम्हाला तिथंच घ्यावा लागतो. तर तो कचरा असाच अनधिकृतपणे जाळला जाणार आहे आणि तो कचरा आमच्या शहरातल्या नागरिकांना त्रास होणार, म्हणून तो आम्हाला परत याच्यावर अतिरिक्तचा भार आमच्या कचरा डेपोवर येणार आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये त्यांनी हे पण लिहिलंय की 40 वर्षापासून हा घनकचरा प्रकल्प हा मोशीमध्ये आहे. 40 वर्ष या मोशी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक या जे आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की त्याच्यापासून होणारा त्रास, त्याच्यापासून होणारा आरोग्याचं नुकसान, या सगळ्या गोष्टी या उत्तरामध्ये दिल्यानंतर जागा पण आपल्याला पुरेशी मिळत नाहीये वन विभागाची. 40 वर्षापासून माझा मतदारसंघ आवाज सहन करतोय, हे आरोग्याचे दुष्परिणाम सहन करतोय, बफर झोन सहन करतोय. अध्यक्ष महोदय, ते सुद्धा आम्ही मान्य करू. अध्यक्ष महोदय, आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या बाजूला देवरोड कॅन्टोन्मेंट आहे, देहू नगरपालिका आहे आणि आळंदी नगरपालिका आहे. देवरोड कॅन्टोन्मेंटचा कचरा हा आमच्या रुपीनगर, तळवडे, दिघी या बाजूच्या परिसरामध्ये अनधिकृतपणे जाळला जातो. त्याचा दुष्परिणाम असा होतो की आमच्या त्या परिसरातल्या नागरिकांना, म्हणजे रुपीनगर आणि तळवडेच्या परिसरातल्या नागरिकांना त्याचा फार मोठा त्रास होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये महानगरपालिकेनं एक प्रपोजल देवरोड कॅन्टोन्मेंटला दिलं. देवरोड कॅन्टोन्मेंटला या संदर्भामध्ये कारवाई करून आपला घनकचरा, देवरोड कॅन्टोन्मेंटमध्ये तयार होणारा घनकचरा हा आपण त्याच्यावर कारवाई करावी अशा संदर्भातली प्रस्ताव त्यांना दिला होता, पण त्याच्यावर अजून काही झालेलं नाही. पर्यायाने तोच कचरा आम्हाला देवरोड कॅन्टोन्मेंटचा आम्हाला आमच्या मोशी कचरा डेपोमध्ये यावा लागतो. म्हणजे अतिरिक्तचा भार, म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातला सगळा कचरा भोसरी मतदारसंघात येतो. त्याचबरोबर आता देवरोड कॅन्टोन्मेंटला कुठलाही प्रकल्प नसल्यामुळं, त्याच्यावर कुठली व्यवस्था नसल्यामुळं तोही कचरा आम्हाला तिथंच घ्यावा लागतो. त्याचबरोबर श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी हे 2 तीर्थस्थान आहेत. या दोन्ही तीर्थस्थानाला सुद्धा आपण पर्यायी त्या ठिकाणी राज्य शासनाकडनं या घनकचऱ्या संदर्भातले प्रकल्प उभे करणे गरजेचं आहे. कारण या दोन्ही तीर्थस्थानांमध्ये अनेक भाविक त्या ठिकाणी येतात, कचरा हा रस्त्यावर टाकला जातो. तर माझी विनंती आहे, या नगरपालिका, देहू नगरपालिका ही नव्याने स्थापन झालेली आहे, आळंदी नगरपालिका ही जुनी आहे. तर दोन्ही ठिकाणी राज्य शासनाकडनं या संदर्भामध्ये आपण त्वरित काहीतरी उपाययोजना करून, राज्य शासनाने काहीतरी निधी उपलब्ध करून या दोन्ही ठिकाणी म्हणजे देहू आणि आळंदी या ठिकाणी कचऱ्याच्या संदर्भामधले प्रकल्प चालू करण्याचे आदेश किंवा त्या संदर्भातली प्रक्रिया ही राज्य शासनाकडनं होईल का? देवरोड कॅन्टोन्मेंटचा तो कचरा अनधिकृतपणे तो जाळला जातो, अनधिकृतपणे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना जो त्रास होतो तो दूर करण्यासाठी आम्ही जो कचरा महापालिकेने जो प्रस्ताव त्यांना दिलेला आहे तो प्रस्ताव देवरोड कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून राज्य शासन पूर्ण करणार का? मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महेशजी लांडगे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो तपासून घेतला जाईल, अशा सूचना या महानगरपालिकेला दिल्या जातील आणि योग्य ती कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, जर हा प्रस्ताव देवरोड कॅन्टोन्मेंटनी जर मान्य नाही केला तर तो कचरा असाच अनधिकृतपणे जाळला जाणार आहे आणि तो कचरा आमच्या शहरातल्या नागरिकांना त्रास होणार, म्हणून तो आम्हाला परत याच्यावर अतिरिक्तचा भार आमच्या कचरा डेपोवर येणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये राज्य शासन काय भूमिका घेणार का? राज्य शासन याच्यामध्ये पुढे येऊन काय करणार का? हा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न जो होता त्याच्या संदर्भात आपलं मंत्री महोदयांना मी परत विचारतो की श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांसाठी आपण राज्य सरकार म्हणून काय विशेष योजना या घनकचरा संदर्भामध्ये काय प्रपोजल करणार, काय प्रोजेक्ट करणार का? याच्या संदर्भामध्ये पण आम्हाला क्लिअर उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न आहे तो स्कोपच्या बाहेरचा आहे, तरी देखील मी सन्माननीय महेशजींना या ठिकाणी सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी नदी असेल, पवना नदी असेल किंवा देहू आळंदीचा परिसर असेल, ज्या ठिकाणी घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये किंवा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काही शासनानं निर्णय घ्यायचे आहेत असं त्यांचं जे मत आहे, या प्रश्नाकडे शासन सकारात्मक बघतंय आणि या ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या दृष्टीनं आणि घनकचरा प्रकल्प करण्याच्या दृष्टीनं नक्की शासन कारवाई करेल.